Hello students. So today we are going to start next chapter, second matrices. यामध्ये आपण elementary transformation, inverse of matrix, application of matrix हे पॉइंट्स स्टडी करणार आहे. 11th मध्ये आपण पाहिलं होतं की डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस हा चॅप्टर आपण स्टडी केला होता. त्याच्यामध्ये मॅट्रायसेस आपण स्टडी केलेला आहे ऑलरेडी, तरीसुद्धा आपण एकदा रिव्हिजन करू. मॅट्रिक्स हा जो असतो तर मॅट्रिक्स रिप्रेझेंट कसा करतात, रेक्टँग्युलर अरेंजमेंट असते, त्याच्यामध्ये आपण काय करतो, मॅट्रिक्स रिप्रेझेंट करतो. याच्यामध्ये एम म्हणजे काय असतात तर रोज असतात, एन काय असतात तर कॉलम्स असतात. दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर आपण कशी लिहितो तर एम क्रॉस एन या पद्धतीने ऑर्डर लिहितो त्याची, म्हणजेच काय तर एम नंबर ऑफ रोज अँड एन नंबर ऑफ कॉलम्स असं आपण म्हणतो. 2x2 चे मॅट्रिक्स आपण बघितले आहेत की ज्याच्यामध्ये रोज किती असतात 2 आणि कॉलमसुद्धा किती असतात तर 2 कॉलम्स असतात. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 हा आपल्याकडे मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये रोज किती आहेत बघा, हा फर्स्ट रो आहे, रो R1 असेल, हा काय आहे सेकंड रो काय आहे हा R2. याच्यानंतर कॉलम आपण बघणार आहे. याच्यामध्ये कॉलम्स किती आहेत तर 2 कॉलम्स आहेत. फर्स्ट असेल हा कॉलम C1 अँड सेकंड कॉलम काय आहे तर C2. इथे M इज इक्वल टू किती असेल 2 अँड N इज इक्वल टू 2. सेम नंबर ऑफ रोज अँड सेम नंबर ऑफ कॉलम्स आहेत. म्हणजेच हा जो काही मॅट्रिक्स आहे कोणता तर 1 2 3 4 याची ऑर्डर आपण कशी लिहिणार आहे तर 2 क्रॉस 2 अशी असेल. M क्रॉस Nच्या पद्धतीने कशी मिळेल आपल्याला 2 क्रॉस 2. हा झाला 2x2 चा मॅट्रिक्स. 3x3 चा मॅट्रिक्ससुद्धा आपण स्टडी केलेला आहे. 4 5 6 7 8 9 सपोज करू की हा आपल्याकडे मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये किती रोज आहेत पहा तर रो R1 R2 अँड R3 हे 3 रोज दिलेले आहेत. कॉलम्स किती आहेत आपल्याकडे, फर्स्ट C1 C2 अँड C3. म्हणजेच आपल्याकडे 3 रोज आहेत. रोज किती आहेत 3 आणि कॉलम्स किती आहेत 3. रोज आपण एमने डिनोट करतो आणि कॉलम्स एनने. म्हणजेच या मॅट्रिक्सची ऑर्डर आपल्याला कशी मिळेल 1 2 3 4 5 6 7 8 9 ऑर्डर असेल 3x3 चा मॅट्रिक्स हा असेल. तर हे आपण 11thला पाहिलेलं आहे. मॅट्रिक्सचे टाईप्ससुद्धा बघितलेले आहेत की कोणत्या कोणत्या टाईप्सचे मॅट्रिक्स असतात, तर त्याची रिव्हिजन करू आपण. फर्स्ट आपण पाहिलं होतं की रो मॅट्रिक्स पाहिला होता. रो मॅट्रिक्सचा अर्थ काय, असा मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये फक्त एकच रो असेल त्याला आपण काय म्हणतो तर रो मॅट्रिक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल -1 2 इथे एकच रो दिसतो आपल्याला. सेकंड काय आहे 0 -3 5 इथे सुद्धा एकच रो आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये कितीही कॉलम्स असू देत काही फरक पडत नाही आहे. रो फक्त आपल्याला किती असले पाहिजेत तर 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर रो मॅट्रिक्स. नेक्स्ट सेकंड आपण पाहिला होता कॉलम मॅट्रिक्स. याचा अर्थ काय असेल, ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच कॉलम असेल, रो कितीही असले तरी चालतील, एकच कॉलम असेल तर त्याला आपण काय म्हणतो कॉलम मॅट्रिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल या मॅट्रिक्समध्ये बघा 1 0, बरोबर. याची ऑर्डर कशी लिहिता येईल आपल्याला, याच्यामध्ये रोज किती आहेत तर 2 रोज आहेत आणि कॉलम किती आहे तर 1. म्हणजे याची ऑर्डर काय आली 2 क्रॉस 1 किंवा 2x1. नेक्स्ट कॉलम बघा 5 -9 3 हा मॅट्रिक्समध्ये नेक्स्ट कॉलम आहे दिलेला. तर याची ऑर्डर काय असेल, रोज किती आहेत तर 1 2 3 रोज आहेत म्हणजे 3 क्रॉस. कॉलम किती आहे तर फक्त 1 कॉलम आहे. फर्स्टमध्ये जर आपण पाहिलं इथे रो किती आहे फक्त 1च रो दिसतोय आपल्याला. कॉलम किती आहेत तर 2 कॉलम्स आहेत. या एक्झाम्पलमध्ये 1 रो आहे आणि 3 कॉलम्स आहेत. नेक्स्ट 0 ऑर नल मॅट्रिक्स. 0 किंवा नल मॅट्रिक्स असेल तेव्हा 0 इज इक्वल टू काय असेल, त्या मॅट्रिक्समधले सगळे एलिमेंट्स कसे असतात तर 0 असतात. त्याला आपण काय म्हणतो 0 मॅट्रिक्स म्हणतो. इथे आपल्याला जर ऑर्डर लिहायची असेल तर ऑर्डर कशी मिळेल पहा, रो किती आहेत 1 अँड 2 रोज आहेत 2 क्रॉस. कॉलम्स किती आहेत तर 1 2 3 2x3 अशी ऑर्डर असेल याची. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला मॅट्रिक्स कसा दिसतो तर 3x3 चा मॅट्रिक्स आहे. 3 नंबर ऑफ रोज अँड 3 नंबर ऑफ कॉलम्स दिलेले आहेत. नेक्स्ट आहे
फोर्थ आपण पाहिला स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय, सेम नंबर ऑफ रोज अँड सेम नंबर ऑफ कॉलम्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एम आणि एन हे काय आले पाहिजेत तर सेम आले पाहिजेत. इथे रोज किती आहेत 1 2 3 म्हणजे रोज आहेत 3 क्रॉस. त्यानंतर कॉलम्स किती आहेत 1 2 3. मॅट्रिक्स कसा मिळाला आपल्याला 3/3. नेक्स्ट सेकंड बघा सी -1 0 1 -5. रोज किती आहेत 1 and 2. 2 रोज आहेत. कॉलम्स किती आहेत 2. बरोबर, म्हणजे याची ऑर्डर काय असेल तर 2/2 अशी ऑर्डर असणार आहे. नेक्स्ट आहे डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्समध्ये डायगोनल इलेमेंट्स सोडले तर बाकी सगळे इलेमेंट्स काय असतात 0 असतात. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू डायगोनल इलेमेंट्स इथे काय आहेत 5 1 and 2 ते नॉन झिरो असतात आणि बाकी सगळे इलेमेंट्स कसे असतात तर 0. हा कसा आहे तर 3/3चा मॅट्रिक्स आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे सी इज इक्वल टू -1 0 0 -5. इथे सुद्धा डायगोनल इलेमेंट्स कुठले आहेत तर -1 and -5. बाकीचे इलेमेंट्स कसे आहेत तर 0. याची ऑर्डर किती आहे 2/2 ऑर्डर असेल. नेक्स्ट आहे स्केलार मॅट्रिक्स. स्केलार मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्सच असतो. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्समध्ये आपण काय पाहिलं होतं तर डायगोनल इलेमेंट सोडून बाकी सगळे 0 असतात इलेमेंट्स. सेम तसंच असेल, पण याच्यामध्ये डायगोनल इलेमेंट्स जे आहेत ते सगळे काय असणार आहेत तर सेम असणार आहेत. इतर इलेमेंट्स 0 आहेत आणि डायगोनल इलेमेंट्स किती आहेत बघा 5 5 5. ऑर्डर आहे 3/3. याच्यामध्ये 2/2 मध्ये पहा हा 2/2चा मॅट्रिक्स आहे. -2 0 0 -2. डायगोनल काय आहे ते -2 -2 हा डायगोनल आहे. इलेमेंट्स कसे असतात सेम असतात. असा जर मॅट्रिक्स दिला असेल की ज्याच्यामध्ये नॉन डायगोनल इलेमेंट्स काय आहेत तर 0 आहेत आणि डायगोनल इलेमेंट्स नॉन 0 आहेत पण ते कसे आहेत सगळे सेम आहेत, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तर स्केलार मॅट्रिक्स असं म्हणतो. नेक्स्ट आहे युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतो. हा स्केलार मॅट्रिक्स आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला असे क्वेश्चन येऊ शकतात. तर I3 मीन्स काय आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 क्रॉस 3 असेल आणि हा I2 मीन्स काय असेल 2/2. आता याच्यामध्ये फक्त फरक काय आहे स्केलर आणि युनिटमध्ये तर जे डायगोनल इलेमेंट्स असतात आयडेंटिटीमध्ये ते सगळे कसे असतात तर 1 1 1 युनिट आहे तो. सेकंड I2 मध्ये सुद्धा 1 1 आहे. याला आपण काय म्हणतो तर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. नेक्स्ट आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय ऑल दी डायगोनल किंवा ऑल दी इलेमेंट्स बिलो दी डायगोनल. ऑल दी इलेमेंट्स बिलो दी डायगोनल आर 0. याच्यामध्ये काय असतं तर डायगोनल इलेमेंट्सच्या खालचे जे इलेमेंट्स आहेत मॅट्रिक्समध्ये ते सगळे कसे असतात 0 असतात, तेव्हा त्याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर. हा आहे 3/3चा. 2/2 मध्ये बघा डायगोनल काय आहे -3 8. त्याच्या बिलोचा इलेमेंट हा एकच आहे, तो पण काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे 2/2चा जरी असेल याला आपण काय म्हणू शकतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याच्या अपोजिट असेल ऑल दी इलेमेंट्स अबोव दी डायगोनल आर 0. डायगोनलच्या अबोव जे इलेमेंट्स असतात ते काय असतात याच्यामध्ये 0 असतात. सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये काय असेल तर याच्यामध्ये A12 इज इक्वल टू A21 हे इलेमेंट सेम असणार आहेत. A13 इज इक्वल टू A31 अशा टाईपमध्ये. म्हणजे इथे जर 4 असेल तर हा सुद्धा 4 असेल. -7 -7 -1 -1 हे आपण 11th पाहिलेलं आहे. 2/2 मध्ये असेल तर A12 इज इक्वल टू A21 हे दोन एलिमेंट्स सेम असणार आहेत. इथे याचे साईन्ससुद्धा सेम असतात. +4 असेल तर +4 असेल. -7 -7 -1 -1. स्क्यू सिमेट्रिकमध्ये काय असेल याच्या अपोजिट असेल. 4 असेल तर -4 असणार आहे. -7 असेल तर +7 -1 असेल तर +1. 2/2चा मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला इथे. इथे बघा 5 आहे तर इथे काय आहे -5 आहे. डायगोनल एलिमेंट्स याच्यामध्ये 0 आहेत. B इज इक्वल टू याच्यामध्ये सुद्धा डायगोनल एलिमेंट्स 0 आहेत. 4 असेल तर -4 -7 +7 5 and -5 याला आपण म्हणतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. जेव्हा आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढायची असते तर आपण डायरेक्ट मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढू शकत नाही. मग आपण काय करतो त्याला डिटर्मिनंटमध्ये पुट करतो. A इज इक्वल टू 1 3 -5 and 4 असं दिलं असेल तर डिटर्मिनंट आपल्याला काय मिळणार आहे मॉडमध्ये डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 1 3 -5 and 4. सिंग्युलर मॅट्रिक्स डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. जर नॉन 0 येत असेल तर त्याला काय म्हणतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
आणि लास्ट आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे, याची ऑर्डर काय पहा, रोज किती आहेत 1 2 3 रोज दिलेले आहेत, कॉलम्स किती आहेत तर 2 कॉलम्स आहेत. ठीक आहे. जेव्हा आपल्याला एखादा मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा असतो त्याची जी ऑर्डर असते ती काय होते 3/2 असेल तर काय मिळणार आहे 2/3. कशी मिळेल तर इथे फर्स्ट कॉलम काय आहे बघा -1 3 4 दिलेल्या मॅट्रिक्समध्ये फर्स्ट कॉलम काय आहे -1 3 4. तो ट्रान्सपोजमध्ये काय होणार आहे रो होणार आहे. जो कॉलम असतो तो रो होतो. इथे रो मिळाला -1 3 4. सेकंड कॉलम काय 5 - 2 7. हा इकडे रो होईल 5 - 2 7. तर हे 15 टाईप्स आहेत मॅट्रिक्सचे जे की आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहेत. याच्या पुढे आपण आता या चॅप्टरमध्ये फर्स्ट पॉईंट काय पाहणार आहे तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पाहणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इंटरचेंज ऑफ एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. आपल्याला माहीत आहे कॅपिटल आर मीन्स काय असतात तर रोज असतात, आपण डिनोट करतो, आणि सी मीन्स काय असतात तर कॉलम असतात. आता कॉलम आणि रो हे आपल्याला इंटरचेंज करायचे आहेत. जेव्हा रोमध्ये आपण इंटरचेंज करतो, सपोज आपल्याला इंटरचेंज करायचं असेल की इंटरचेंज आयथ रो अँड जेथ रो. ठीक आहे. हे जर आपल्याला इंटरचेंज करायचे असतील आयथ रो अँड जेथ रो तर इथे चेंज कसा असेल पहा, रो आयथ हा इंटरचेंज कशाला करायचा आहे तर जेथ रोला इंटरचेंज करायचा आहे. किंवा हेच आपण कसं लिहू शकतो तो RIJ या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. नेक्स्ट जर कॉलमसाठी असेल कॉलम की त्याच्यामध्ये आपल्याला इंटरचेंज करायचं आहे आयथ कॉलम किंवा जे असं जर आपल्याला दिलं असेल, किंवा आपण केथ कॉलम घेऊया आणि आयथ कॉलम. हे जर आपल्याला इंटरचेंज करायचे असतील तर इथे काय असणार आहे कॉलमसाठी आपण सी यूज करतो त्यामुळे असेल CK मीन्स केथ कॉलम इंटरचेंज कशाला करणार आहे आपण आयथ कॉलमला, किंवा हेच आपण CKI असं सुद्धा लिहू शकतो. हे झालं की ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपण काय करतो तर रोज इंटरचेंज करतो किंवा कॉलम्स इंटरचेंज करतो, त्यालाच आपण ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एखादा मॅट्रिक्स असेल आपल्याकडे, फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स A इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे आपला 1 2 3 अँड 4. याच्यामध्ये आपला ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं तर R1 इंटरचेंजेस टू R2 असं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. याच्यामध्ये हा जो आहे फर्स्ट रो आहे आणि हा काय आहे सेकंड रो. म्हणजे इथे काय होणार आहे तर हा असेल रो 1 आणि हा असेल रो 2. इंटरचेंज करणार म्हणजेच काय होईल, जो R2 आहे तो R1च्या ठिकाणी जाणार आहे आणि R1 आहे तो R2च्या ठिकाणी येईल. म्हणजेच आपल्याला नवीन मिळणारा मॅट्रिक्स कसा मिळेल तर R1 इंटरचेंजेस R2 मीन्स R2 आहे तो पहिल्यांदा येणार. R2 काय आहे 3 आणि 4 असेल, कॉमन असेल इथे. नेक्स्ट 1 and 2 कुठे येणार आहे तर सेकंड रोला येणार आहे. हे आपण इंटरचेंज केलेत. आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळाला बरोबर. कशावरून मिळाला आहे तर A वरून मिळाला आहे. इथे आपण याला इक्वल टू आहे असं म्हणू शकत नाही, कारण A इक्वल टू हा मॅट्रिक्स दिलेला आहे त्याच्यावरून हा मिळालेला आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो A इज इक्विवॅलंट टू धिस मॅट्रिक्स. आपण इथे इक्वल साईन देऊ शकत नाही आहे. इथे काय म्हणणार आपण A इज इक्विवॅलंट टू गिवन मॅट्रिक्स. नेक्स्ट हे झालं काय तर रो ट्रान्सफॉर्मेशन बघितली आपण. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी बघा काय करावं लागेल. हा असेल C1 आणि हा काय आपल्याकडे C2. याच्यामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण काय करणार तर C1 इंटरचेंजेस C2 असं जर ट्रान्सफॉर्मेशन दिलं असेल की आपल्याला करायचं आहे तर काय होईल, कॉलम C1 आहे तो C2च्या ठिकाणी जाणार आहे आणि C2 आहे तो C1च्या ठिकाणी येईल. म्हणजे आपल्याला कसं मिळेल मॅट्रिक्स नवीन मिळणारा 1 3 आहे तो C2ला जाईल आणि C2चा C1ला. मग C2 काय आहे तर 2 4 आहे. नेक्स्ट हा काय मिळेल 1 3. मिळालेला जो मॅट्रिक्स असेल तो काय असेल इक्विवॅलंट टू A. A इज इक्विवॅलंट टू धिस मॅट्रिक्स. हे आपण काय बघितले तर रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशनवरचे आपण एक्झाम्पल बघणार आहे. एक्झरसाइज 2.1 मतलब फर्स्ट क्वेश्चन काय आहे तर
Apply the given elementary transformation on each of the following matrices. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला याच्यामध्ये की कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2चा मॅट्रिक्स आहे 1 0 -1 3. ट्रान्सफॉर्मेशन काय आहे तर R1 इंटरचेंजेस टू R2. म्हणजे R1 आणि R2 आपल्याला काय करायचे तर इंटरचेंज करायचे आहेत. याचं सोल्युशनमध्ये पहिल्यांदा आपण दिलेला मॅट्रिक्स ॲज इट इज लिहून घेणार 1 0 -1 अँड 3. याच्यावरती काय अप्लाय करणार आहे तर आपण बाय R1 इंटरचेंजेस R2 हे ट्रान्सफॉर्मेशन दिलेल्या मॅट्रिक्सवरती जेव्हा आपण अप्लाय करणार तेव्हा आपल्याला काय मिळेल तर वी गेट नवीन मॅट्रिक्स मिळेल. पण तो ए इक्वल टू असेल का तर नाही, इक्वल टू नसतो. तो काय असतो तर इक्विवॅलंट असतो. मॅट्रिक्समध्ये R1 R2 इंटरचेंज होणार आहेत. 1 0 हा फर्स्ट रो आहे, -1 3 हा सेकंड रो आहे. मग सेकंड रो फर्स्टला येणार -1 3, त्यानंतर फर्स्ट रो आहे 1 0. हे झालं आपला ॲन्सर. R1 इंटरचेंजेस R2 केल्यानंतर आपल्याला A इज इक्विवॅलंट टू -1 3 1 0 असा ॲन्सर मिळतं. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे बी मॅट्रिक्स B इज इक्वल टू 1 -1 3 2 5 4. हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन काय तर R1 चेंजेस टू R1 - R2. इथे इंटरचेंज काही करायचं नाही आहे, ठीक आहे. एकच ॲरो आहे, त्याचा अर्थ काय तर R1 चेंजेस टू. चेंज काय होणार आहे तर रो R1 फक्त चेंज होणार आहे, रो R2 ॲज इट इज राहणार आहे. याचं सोल्युशन दिलेला मॅट्रिक्स आपण गिवन मॅट्रिक्स लिहिणार आहे B इज इक्वल टू 1 -1 3 2 5 4. पुढे आपण काय अप्लाय करणार आहे याच्यावरती बाय R1 चेंजेस टू R1 - R2 वी गेट. हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, बी मॅट्रिक्स मिळणार परत आपल्याला, बरोबर आहे. पण इक्वल टू नसेल तो काय असेल इक्विवॅलंट टू. याच्यामध्ये काय आहे चेंज R1 होणार आहे. काय करायचं तर R1मधून R2चा एलिमेंट मायनस करायचं आहे. फर्स्ट रोमध्ये फर्स्ट एलिमेंट काय तर 1 आहे, त्याच्यानंतर त्याच्यामधून मायनस काय करणार R2 किती आहे तेव्हा 2, म्हणजे 1 - 2. नेक्स्ट एलिमेंट आहे -1, त्याच्यामधून मायनस काय करणार आपण 5. नेक्स्ट आहे 3, त्याच्यामधून मायनस करणार 4. चेंज फक्त R1मध्ये झाला. R2 जो आहे तो ॲज इट इज राहील आपला 2 5 अँड 4. नेक्स्ट लाईन B इज इक्विवॅलंट टू 1 - 2 किती मिळेल आपल्याला -1 -1 -5 -6 3 - 4 किती मिळेल -1 मिळेल. आणि सेकंड रो ॲज इट इज 2 5 अँड 4. हे आपल्याला आन्सर मिळालं. ट्रान्सफॉर्मेशन आपण काय केले ते R1 चेंजेस टू R1 - R2. जो काही मॅट्रिक्स मिळेल तो काय असणार आहे दिलेल्या मॅट्रिक्सला इक्विवॅलंट असतो, इक्वल टू तो कधीच नसतो, नॉट इक्वल टू असेल. हे 2 एक्झाम्पल बघितले आपण एक्झरसाइज 2.1मधून. आणखी एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 A इज इक्वल टू 5 4 1 3. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन C1 इंटरचेंजेस टू C2. त्याच्यामध्ये B हा सुद्धा मॅट्रिक्स दिलेला आहे 3 1 4 5 R1 इंटरचेंजेस टू R2. हे दोन्ही पण सॉल्व केल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे व्हॉट डू यू ऑब्झर्व. मग पहिल्यांदा आपण काय करू दोन्ही पण मॅट्रिक्स सेपरेट सॉल्व करून घेऊ आणि त्याच्यानंतर बघू आपल्याला काय मिळेल ते. सोल्युशनमध्ये पहिल्यांदा फर्स्ट मॅट्रिक्स काय आहे पहा. ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे 5 4 1 3. याच्यावरती काय आहे ट्रान्सफॉर्मेशन तर बाय C1 इंटरचेंजेस टू C2 वी गेट. आपल्याला याच्यामध्ये काय मिळेल तर A इक्विवॅलंट टू काय मिळणार आहे C1 C2 चेंज होणार आहेत. हा C1 असेल आणि हा C2 असेल, तर C2 C1च्या ठिकाणी येणार आहे. C2 काय आहे 4 3, C1 काय आहे 5 अँड 1. हा मिळाला आपल्याला मॅट्रिक्स A. नाव B चेक करू आपण. नाव B मॅट्रिक्स काय आहे आपल्याकडे तर 3 1 4 5. याच्यावरती काय अप्लाय करायचं आहे R1 इंटरचेंजेस टू R2. बाय R1 इंटरचेंजेस टू R2 वी गेट B इक्विवॅलंट टू R1 इंटरचेंजेस टू R2. काय होईल रो फर्स्ट आणि हा रो सेकंड आहे. रो सेकंड फर्स्ट येणार आहे 4 5 आणि 3 1 कुठे जाणार आहे तर R2ला जाणार आहे. म्हणजे हे 2 आपल्याला मिळालेले आहेत. बघा फर्स्ट सॉल्व केला आपण, त्याच्यावरून काय मिळालं तर हे आन्सर मिळालं फर्स्ट.
आणि हे काय मिळालं तर सेकंड. जर आपण चेक केले मॅट्रिक्स ए इज इक्वॅलंट टू काय आहे 4 5 3 1, हे आपला फर्स्ट आहे रिझल्ट. सेकंड बी इक्वॅलंट टू काय आहे 4 5 3 1, इक्वेशन सेकंड किंवा मॅट्रिक्स सेकंड. हे जर फर्स्ट आणि सेकंड जर आपण ऑब्झर्व केले तर आपल्याला काय दिसतं, दोन्ही पण मॅट्रिक्स कशा आहेत आपल्याला सेम मिळालेले आहेत, बरोबर. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो, फ्रॉम 1 and 2 we observe that the new matrices, हे नवीन मॅट्रिक्स मिळालेत आपल्याला, the new matrices are equal. दोन्ही पण मॅट्रिक्स कसे आहेत इक्वल. मॅट्रिक्स इक्वल कधी असतात, जेव्हा त्यांची ऑर्डर सेम असते. इथे पण 2 rows 2 column आहेत, याच्यामध्ये सुद्धा 2 rows 2 column आहेत. आणखीन काय तर त्याचा प्रत्येक इलेमेंट हा काय आहे तर सेम आहे, तेव्हाच आपण काय म्हणू शकतो, दोन मॅट्रिक्स कसे असतात तर इक्वल असतात. मॅट्रिसेस हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. मॅट्रिक्स आपण रेक्टँग्युलर अरेंजमेंटमध्ये रिप्रेझेंट करतो. m by n ही त्याची ऑर्डर असते. m नंबर ऑफ रोज, n नंबर ऑफ कॉलम्स असतात. 2 by 2 3 by 3 या मॅट्रिक्सचा स्टडी आपण केलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट काय पाहिलं तर टाईप्स ऑफ मॅट्रिसेस बघितलेले आहेत, की कोणत्या कोणत्या टाईप्सचे मॅट्रिक्स असतात की ज्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नेक्स्ट पुढे आपण काय पाहिलं तर फर्स्ट पॉईंट पाहिला इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये सब पॉईंट आहे इंटरचेंज ऑफ एनी टू रोज ऑर एनी टू कॉलम्स. आर मीन्स कॅपिटल आर मीन्स रो असतो, सी मीन्स काय असतो तर कॉलम. रो इंटरचेंज करायचं असेल तर आपण काय करतो, आर आय इंटरचेंज आर जे किंवा आर आय जे. कॉलम इंटरचेंज करायचं असेल तर सी के इंटरचेंज सी आय, अशा पद्धतीने मिळेल. त्याच्यावरचे एक्झाम्पल बघितले. आणि जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो, ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर मिळालेला जो मॅट्रिक्स असतो तो काय असणार आहे, एला इक्विवॅलंट असतो. इक्वल टू कधीच नसतो, तो काय असतो तर इक्विवॅलंट टू ए, अशा पद्धतीने मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण इंटरचेंज ऑफ एनी टू रो एनी टू कॉलम या पॉईंट्सवरती एक्झरसाईजमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झरसाईज 2.1 याच्यातले एक्झाम्पल बघितलेत. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय केलं तर R1 इंटरचेंजेस टू R2, त्याच्यावर आपल्याला आन्सर मिळालं A इज इक्वॅलंट टू -1 3 1 0. सेकंड एक्झाम्पल काय होतं, B हा मॅट्रिक्स दिलेला होता, R1 चेंजेस टू R1 मायनस R2 असं ट्रान्सफॉर्मेशन होतं की ज्याच्यामध्ये फक्त R1 चेंज होणार आहे, R2 हा रो ॲज इट इज राहील. R1 मायनस R2 म्हणजे रो 1मधून रो सेकंडचे इलेमेंट आपण काय केलेत तर मायनस केलेत. त्याच्यावरून फायनल आन्सर आपल्याला काय मिळतं, B इज इक्वॅलंट टू -1 -6 -1 2 5 and 4. लास्ट एक्झाम्पल या पॉईंटवरचं काय पाहिलं आपण तर थर्ड एक्झाम्पल. याच्यामध्ये दोन मॅट्रिक्स दिलेत, त्या दोन्ही मॅट्रिक्सला वेगवेगळी ट्रान्सफॉर्मेशन सांगितलेले आहे आणि या दोन मॅट्रिक्सचे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर आपण काय ऑब्झर्व केलं ते लिहिलेलं आहे. फर्स्टमध्ये काय पाहिलं तर C1 इंटरचेंजेस टू C2, आपल्याला C1 आणि C2 इंटरचेंज केलेत, त्यावरून फर्स्ट मिळाला रिझल्ट. नेक्स्ट सेकंड जर मॅट्रिक्स आपण बघितला, B हा मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रो इंटरचेंज करायला सांगितले होते. रो इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला B इज इक्वॅलंट टू 4 5 3 1 असं मिळतो. आणि याच्यामध्ये आपण ऑब्झर्व काय करतो तर हे जे दोन रिझल्ट मिळालेत ते दोन रिझल्ट म्हणजेच काय तर दोन्ही मॅट्रिक्स काय आहेत इक्वल आहेत, म्हणजेच त्यांची ऑर्डर सेम आहे आणि मॅट्रिक्समधला प्रत्येक इलेमेंट काय आहे तर सेम आहे, त्यामुळे आपण ते दोन मॅट्रिक्स इक्वल आहे असं म्हटलो. फ्रॉम 1 and 2 वी ऑब्झर्व दॅट द न्यू मॅट्रिसेस आर इक्वल. तर हा फर्स्ट पॉईंट आहे आपल्या चॅप्टरमधला. याच्या पुढचा जो नेक्स्ट पॉईंट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. थँक्यू.